नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. राज्याच्या राजकारणात काही मुद्दे चांगलेच तापलेले आहेत. हिवाळी अधिवेशनातही या मुद्द्यांमुळे सभागृह मंत्र्यांनी दणाणून सोडले. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. आज मुख्यमंत्री शरद पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांसोबत निलेश लंके, बजरंग सोनावणे आणि राजेश टोपे उपस्थित होते. आता बघूया नेमकं हे प्रकरण काय आहे आणि शरद पवारांची संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी नेमकी काय चर्चा झाली. विधानसभा हिवाळी अधिवेशन 2024 मध्ये सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत. शरद पवार हे मस्साजोग इथं पोहोचले. मस्साजोग इथं शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. शरद पवारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्व घटनाक्रम कुटुंबियांकडून समजून घेतला. शरद पवारांनी मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय शरद पवारांपुढे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांसमोर गावकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. आम्ही सगळे भयभीत आहोत, उद्या कुणाचा नंबर लागेल याचा नेम राहिला नाही असं गावकरी म्हणाले. या सगळ्यात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे. गावकऱ्यांनी आणि कुटुंबियांनी पोलिसांचीही शरद पवारांकडे तक्रार केली. ते म्हणाले, पोलिसांनी आम्हाला मृतदेह कुठे मिळाला त्याबाबत खोटं सांगितलंय. इतकंच नव्हे तर माझ्या भावाला न्याय मिळायला हवा. जो कोणी या हत्येमागे सूत्रधार आहे त्यालाही अशी शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला काहीच नको पण न्याय हवाय अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांच्या बहिणीने शरद पवारांपुढे दिली. जे घडले आहे सर्वसामान्य लोकांना त्याचा मोठा धक्का बसलाय. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणारे लोक इथे आहेत. अशा जिल्ह्यात जे घडले ते कुणालाही न पटणारे आहे. सरपंचाची हत्या झाली. जे घडले ज्यात काहीच संबंध नसताना यांची हत्या झाली. हे चित्र अतिशय गंभीर आहे. याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी. जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा हा प्रश्न विधान भवनात मांडला. ते कोणत्या जातीचे आहेत, समाजाचे आहेत हे त्यांनी बघितले नाही. कृपा करा आणि दहशत कमी करण्यासाठी प्रयत्न करा असं शरद पवार यावेळी म्हणाले. बीडचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचे आरोप केले जात आहेत. यावरून आता हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील 10 वर्षांपासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचे दिसून येतात. यापूर्वी देखील 307 सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता. आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येतोय. तर केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांचे देखील नाव वारंवार घेतले जात आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे, जो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो. वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. आता हे प्रकरण आणखी कोणते वळण घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण नव्या सरकारला सरकार स्थापन झाल्या अशा नाजूक विषयांना हाताळावं लागतं.